सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट। एक नंबरचा क्वेश्चन आहे, साखर कोणत्या वनस्पतीपासून मिळते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गहू, ऑप्शन बी ऊस, ऑप्शन सी तांदूळ, ऑप्शन डी ज्वारी। तर याचं उत्तर आहे साखर ही ऊस वनस्पतीपासून मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, दुधामध्ये कोणत्या प्रकारचे जीवनसत्व असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन बी, ऑप्शन सी विटॅमिन डी, ऑप्शन सी विटॅमिन सी। तर याचं उत्तर दुधामध्ये विटॅमिन डी प्रमुख जीवनसत्व असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, माणूस दिवसातून सर्वात जास्त वेळ कोणत्या गोष्टीसाठी घालवतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए खाण्यासाठी, ऑप्शन बी झोपण्यासाठी, ऑप्शन सी चालण्यासाठी, ऑप्शन डी मोबाईल वापरण्यासाठी। तर याचं उत्तर माणूस दिवसातून सर्वात जास्त वेळ हा झोपण्यासाठी गोष्टीत घालवतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4, डोळे दाखवत असताना कोणता भाग सर्वप्रथम मोकळा करावा लागतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कान, ऑप्शन बी नाक, ऑप्शन सी डोळे, ऑप्शन डी डोळ्याचे केस। तर याचं उत्तर डोळे दाखवत असताना डोळे भाग सर्वप्रथम मोकळा करावा लागतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, तुळशीचे पाणी कोणत्या आजारावर उपयोगी पडते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सर्दी, ऑप्शन बी अपचन, ऑप्शन सी दातदुखी, ऑप्शन डी ताप। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर तुळशीचे पाणी सर्दी आजारावर उपयोगी पडते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6, दात घासण्यासाठी कोणते नैसर्गिक गोष्टी पूर्वी वापरले जायची? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कडुनिंब, ऑप्शन बी गोरफड, ऑप्शन सी लसूण, ऑप्शन डी आले। तर याचं उत्तर दात घासण्यासाठी कडुलिंब नैसर्गिक गोष्ट पूर्वी वापरली जायची। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, दूध उकळताना वर येते कारण काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उष्णता वाढते, ऑप्शन बी पाण्याचे प्रमाण वाढते, ऑप्शन सी पाणी असते म्हणून, ऑप्शन डी खाली तळ लागतो। तर याचं उत्तर दूध उकळताना वर येते, उष्णता वाढते म्हणून। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, चहा पिल्यानंतर तेजपणा काय येतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोडवा असतो, ऑप्शन बी उष्णता असते, ऑप्शन सी कॉफीनमुळे, ऑप्शन डी साखरेमुळे। तर याचं उत्तर चहा पिल्यानंतर तेजपणा हा कॉफीनमुळे येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, स्मार्टफोनमध्ये एरोप्लेन मोड का असतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंटरनेट बंद करण्यासाठी, ऑप्शन बी गेम खेळण्यासाठी, ऑप्शन सी फोन चार्जिंग होण्यासाठी, ऑप्शन डी रेडिओ सिग्नल थांबण्यासाठी। याचं उत्तर स्मार्टफोनमध्ये एरोप्लेन मोड हा रेडिओ सिग्नल थांबण्यासाठी असतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10, माणूस कोणत्या वायू शिवाय जगू शकत नाही? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नायट्रोजन, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी मोनो ऑक्साईड, ऑप्शन डी वरील कोणताच नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर माणूस ऑक्सिजन वायूशिवाय जगू शकत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, भाजी चिरताना कांदा डोळ्यातून पाणी का आणतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंधकामुळे, ऑप्शन बी वाफेमुळे, ऑप्शन सी सल्फरमुळे, ऑप्शन डी आंबटपणामुळे। तर याचं उत्तर भाजी चिरताना कांदा डोळ्यातून पाणी आणतो सल्फरमुळे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, आपण दिवसातून किती वेळा डोळे चमकवतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 500 वेळा, ऑप्शन बी 1000 वेळा, ऑप्शन सी 15000 वेळा, ऑप्शन डी 25000 वेळा। तर याचं उत्तर आपण दिवसातून 15000 वेळा सरासरी डोळे चमकवतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 13 आहे, अर्शात आपले प्रतिबिंब उलटे दिसते पण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डावीकडील उजवी, ऑप्शन बी उजवीकडील डावी, ऑप्शन सी वरची खाली, ऑप्शन डी काहीच नाही।
याचं उत्तर आहे अर्शात आपले प्रतिबिंब उलटे दिसते उजवीकडील डावी। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 14 आहे। मुलांमध्ये जास्त ऊर्जा कोणत्या वयात असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1 ते 2 वर्ष, ऑप्शन बी 3 ते 5 वर्ष, ऑप्शन सी 6 ते 10 वर्ष, ऑप्शन डी 12 ते 15 वर्ष। तर याचं उत्तर मुलांत जास्त ऊर्जा ही 3 ते 5 वयात असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 15 आहे। कोणता रंग डोळ्याने सर्वाधिक शांतता वाटतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी पिवळा, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी काळा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून या। तर याचं उत्तर आहे हिरवा रंग डोळ्यांना सर्वात शांत वाटतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 16 आहे। सर्वसामान्य घड्याळाचा काटा कशाप्रमाणे फिरतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डावीकडे, ऑप्शन बी उजवीकडे, ऑप्शन सी थेट वर, ऑप्शन डी उलटे। याचं उत्तर सर्वसामान्य घड्याळाचा काटा उजवीकडे फिरतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 17 आहे। रात्री झोप येण्यासाठी काय मदत करतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चहा, ऑप्शन बी गाणी, ऑप्शन सी शांतता वातावरण, ऑप्शन डी मोबाईल। याचं उत्तर आहे रात्री झोप येण्यासाठी शांतता वातावरण मदत करते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 18 आहे। आपल्या शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी हृदय, ऑप्शन सी त्वचा, ऑप्शन डी फुफ्फुसे। तर याचं उत्तर आपल्या शरीरात सर्वात मोठा अवयव त्वचा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 19 पंखा हवेला का फिरवतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कारण त्यात बॅटरी असते, ऑप्शन बी कारण त्यात ब्लेड असतात, ऑप्शन सी कारण त्यात मोटर असते, ऑप्शन डी कारण त्यात तार असतो। याचं उत्तर पंखा हवेला कारण त्यात मोटर असते म्हणून फिरवतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो की 20वा क्वेश्चन आहे तो आहे पाणी कोणत्या तापमानाला उकळते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 50 सेल्सिअस, ऑप्शन बी 70 सेल्सिअस, ऑप्शन सी 100 सेल्सिअस, ऑप्शन डी 120 सेल्सिअस। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर पाणी 100 सेल्सिअस तापमानाला उकळते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी क्वेश्चन 21 सर्वसाधारण मोबाईलमध्ये किती बॅटरी व्होल्टेज असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1.5 व्होल्टेज, ऑप्शन बी 3.7 व्होल्टेज, ऑप्शन सी 5 व्होल्टेज, ऑप्शन डी 9 व्होल्टेज। तर याचं उत्तर सर्वसाधारण मोबाईलमध्ये 3.7 व्होल्टेजची बॅटरी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 22 आपण कोणत्या आयोगाने आवाज ओळखतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डोळे, ऑप्शन बी कान, ऑप्शन सी नाक, ऑप्शन डी त्वचा। याचं उत्तर आपण कान आयोगाने आवाज ओळखतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्वेश्चन 23 भारतातील बहुतांश लोक कोणत्या प्रकारचा आहार घेतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शाकाहारी, ऑप्शन बी मांसाहारी, ऑप्शन सी उपवास, ऑप्शन डी साधा सिंपल। तर याचं उत्तर भारतातील बहुतांश लोक शाकाहारी प्रकारचा आहार घेतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए क्वेश्चन 24 जास्त वेळ बसल्यास कोणता त्रास होऊ शकतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डोळ्याची जळजळ, ऑप्शन बी पाठदुखी, ऑप्शन सी थंडी, ऑप्शन डी ताप। तर याचं उत्तर जास्त वेळ बसल्यास पाठदुखी त्रास होऊ शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन क्वेश्चन 25 लास्ट क्वेश्चन आहे घराबाहेरचे जास्त वेळचे वायू प्रदूषण कोणावर परिणाम करतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केसावर, ऑप्शन बी त्वचावर, ऑप्शन सी फुफ्फुसावर, ऑप्शन डी नखांवर। जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये।